नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. माझ्या एका मैत्रिणीने मला विचारलं, आपण क्लासिक ग्रॅनी स्क्वेअर विणतो तसा आयत म्हणजे रेक्टँगल विणता येईल का? हो, नक्कीच ग्रॅनी रेक्टँगल विणता येईल. कसा? ते आज पाहूया. 4 इंच बाय 8 इंच मापाचा ग्रॅनी रेक्टँगल विणायला मी वापरणार आहे 3.5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक, 4 प्लाय ॲक्रेलिक यार्न 2 रंगामध्ये, फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक, मेझरिंग टेप आणि कात्री. आपल्याला किती लांबी रुंदीचा ग्रॅनी आयत विणायचा आहे त्यावर मुळातल्या साखळीची लांबी अवलंबून राहील. मी सगळी मापं इंचमध्ये सांगितली आहेत. आयताची लांबी वजा आयताची रुंदी करून उरलेल्या बाकीमध्ये 1 इंच मिळवायचा. उदाहरणार्थ 6 इंच लांबी वजा 3 इंच रुंदी करून त्यामध्ये 1 इंच मिळवला की 4 इंच होतात. ही होईल आपल्या मुळातल्या साखळीची लांबी. म्हणूनच 8 इंच बाय 4 इंच मापाचा ग्रॅनी आयत विणायला मी 5 इंच लांबीची साखळी विणणार आहे. साखळीमध्ये 4च्या पटीत टाके विणून शेवटी अजून 3 टाके विणायचे आहेत. एका रंगाच्या धाग्याला स्लिप नॉट घालूया. आता 23 साखळी टाके विणूया. तेवीस साखळी टाके विणून झाले. ही पहा, साखळीची लांबी 5 इंच इतकी आहे. आता हुकपासून चौथ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे विणूया. तसाच पुढच्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया. आता एक साखळी टाका विणूया आणि पुढचा एक साखळी टाका सोडून त्याच्या पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया. अशाच प्रकारे आता एक साखळी टाका विणूया आणि पुढचा एक साखळी टाका सोडून त्याच्या पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया. पुन्हा एक साखळी टाका विणूया आणि पुढचा एक टाका सोडून त्याच्या पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया. आता एक साखळी टाका विणूया आणि पुढचा एक टाका सोडून उरलेल्या 4ही टाक्यांमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया. ही पहिली ओळ विणून पूर्ण झाली. इथून पुढे आपण ओळींमध्ये न विणता सलग गोल गोल विणत जाणार आहोत. ही पहा, ह्या पहिल्या ओळीची लांबी साधारणपणे 4 इंच इतकी आहे. आता दुसरी राऊंड विणायला सुरुवात करूया. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया. आता अजून 2 साखळी टाके विणूया. ही कॉर्नरची साखळी होईल. आता ह्या शेवटच्या डबल क्रोशेच्या खांबामध्ये 3 डबल क्रोशे विणूया.
आता कॉर्नरची साखळी म्हणून 2 साखळी टाके विणूया. आता ह्या शेवटच्या टाक्याच्या खालच्या लूपमध्ये 3 डबल क्रोशे विणूया. हे 3 डबल क्रोशे लूपमध्ये न विणता या खालच्या जागेमध्ये विणले तरीही चालेल. आता एक साखळी टाका विणूया आणि पुढचे 3 डबल क्रोशे सोडून त्याच्या पुढच्या 1 टाक्यांच्या साखळीच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेंचा एक सेट विणूया. हा असा. आता एक साखळी टाका विणून पुढच्या 1 टाक्यांच्या साखळीच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेचा एक सेट विणूया. अशाच प्रकारे एक साखळी टाका विणून पुढच्या 1 टाक्यांच्या साखळीच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेंचा एक सेट विणूया. आता पुन्हा अशाच प्रकारे एक साखळी टाका विणून पुढच्या 1 टाक्यांच्या साखळीच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेंचा एक सेट विणूया. आता एक साखळी टाका विणूया आणि आता ह्या शेवटच्या 2 टाक्यांच्या मधल्या जागेमध्ये 3 डबल क्रोशे विणूया. कॉर्नरची साखळी म्हणून 2 साखळी टाके विणूया आणि आता ह्याच जागेमध्ये 3 डबल क्रोशेंचा एक सेट विणूया. आता पुन्हा कॉर्नरचे 2 साखळी टाके विणूया आणि ह्याच जागेमध्ये 3 डबल क्रोशेचा अजून एक सेट विणूया. अशाच प्रकारे पुढे विणत जाऊया. एक साखळी टाका विणून पुढच्या 1 टाक्यांच्या साखळीच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेंचा एक सेट विणूया. अशाच प्रकारे पुढे विणत जाऊया आणि पहिल्या 5 टाक्यांच्या साखळीपाशी भेटूया. लक्षात असू द्या, राऊंडच्या सुरुवातीला 1 डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके आणि कॉर्नरचे 2 साखळी टाके अशी 5 टाक्यांची साखळी विणली होती. आता ह्या जागेमध्ये 2 डबल क्रोशे विणूया. आता ह्या 5 टाक्यांच्या साखळीतल्या 3ऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड पूर्ण करूया. पुढच्या राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करूया. आता अशाच प्रकारे पुढे अजून 2 राऊंड्स विणूया. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके आणि कॉर्नर चेन म्हणून 2 साखळी टाके असे एकूण 5 साखळी टाके विणूया. आता या 2 साखळी टाक्यांच्या जागेमध्ये 3 डबल क्रोशेचा एक सेट विणूया. एक साखळी टाका विणूया आणि पुढच्या 2 टाक्यांच्या कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशे, 2 साखळी टाके आणि 3 डबल क्रोशे असा एक कॉर्नर विणूया.
एक साखळी टाका विणूया आणि पुढच्या एक टाक्यांच्या साखळीच्या जागेमध्ये 3 डबल क्रोशेचा एक सेट विणूया. आता एक साखळी टाका विणूया. एक साखळी टाक्याच्या जागेमध्ये 3 डबल क्रोशे आणि एक साखळी टाका आणि 2 साखळी टाक्याच्या कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशे, 2 साखळी टाके, 3 डबल क्रोशे आणि एक साखळी टाका. हा असाच पॅटर्न पुढे पुढे विणत जाऊया आणि ह्या राऊंडच्या शेवटी भेटूया. आता ह्या राऊंडच्या शेवटी पहिल्या 5 टाक्यांच्या साखळीपाशी आपण येऊन पोचलो आहोत. आता ह्या जागेमध्ये 2 डबल क्रोशे विणूया. 5 टाक्यांच्या साखळीतल्या तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. पुढच्या राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी 2 टाक्यांच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करूया. आता अशाच प्रकारे अजून एक राऊंड विणूया. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके आणि कॉर्नरचे 2 साखळी टाके असे एकूण 5 साखळी टाके विणूया. ह्याच कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशींचा एक सेट विणूया. एक साखळी टाका विणूया. पुढच्या एक टाक्यांच्या साखळीच्या जागेमध्ये 3 डबल क्रोशेंचा एक सेट आणि एक साखळी टाका विणूया. पुढच्या 2 साखळी टाक्यांच्या कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशे, 2 साखळी टाके, 3 डबल क्रोशे आणि एक साखळी टाका असा कॉर्नर विणूया. आता हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि ह्या राऊंडच्या शेवटी भेटूया. आता ह्या पहिल्या 5 टाक्यांच्या साखळीच्या खालच्या जागेमध्ये 2 डबल क्रोशे विणूया. 5 टाक्यांच्या साखळीतल्या तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. पुढच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करूया. आता ह्या आयताची लांबी रुंदी मोजूया. ही बघा, लांबी साधारणपणे 7 इंच आणि रुंदी साधारणपणे 3 इंच आहे. आता दुसऱ्या रंगाच्या धाग्याने एक राऊंड विणूया. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. कुठल्याही एका कॉर्नरमध्ये दुसऱ्या रंगाचा धागा जोडूया. धाग्याला स्लिप नॉट घालून त्याचं लूप या कॉर्नरमधून ओढून घेऊया. नेहमीप्रमाणे 5 साखळी टाके विणून ह्या राऊंडची सुरुवात करूया. आता आधीच्याच राऊंड्सप्रमाणे ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. पाचवी राऊंड विणून पूर्ण झाली. आता मोजून बघूया. ही बघा, 8 इंच लांबी आणि 4 इंच रुंदी आहे. आता एक साखळी टाका विणूया आणि लूप लांब ओढून हा धागा कापून टाकूया. आता धाग्याची सुटी टोकं छोटा हुक वापरून विणकामाच्या आतमध्ये लपवून टाकूया. हा बघा, 8 इंच बाय 4 इंच मापाचा हा ग्रॅनी रेक्टँगल तयार आहे. हा ग्रॅनी रेक्टँगल तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्स करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही जरूर दाबा.
लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशेइंग.